या सामन्यातून कोणी जिंकलं त्याला हो सर का पुढून कमिटीच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूया खूप सुंदर अशी चढाई करून आलेला पार्टीचा प्लेअर. पाहूया काय करतो हा निमगावचा शंभू संघाचा प्लेअर तातेराव जगताप. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. खूप सुंदर अशी चढाई आणि एक गुण घेऊन पुन्हा एकदा चढाई करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पार्टीचा प्लेअर चढाई करून गेलेला आहे संघावर निमगावच्या. बघूया काय करतो इकडून तिकडं टचपट्टी. बघूया आपल्या संघासाठी पॉईंट गुण मिळवतो का ते. लात मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न खाली आता हा निमगावचा 3 नंबर जर्सीचा प्लेअर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. लात मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा प्लेअर अंपायरचा पाहूया काय येते. 4-5-0 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा पार्टीचा प्लेअर चढाई करून गेला आहे निमगावच्या संघावर. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. खातं उघडतो का ते. पार्टीचा हा छोटासा चिमुकला चढाई करून गेला आहे निमगावच्या संघावर. इकडून तिकडे खूप सुंदर अशी चढाई आणि खाली आता पुन्हा वापस आणि अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा 1 पॉईंट. आता जे 3 पॉईंट आणले होते सुपर रेड त्या प्लेअरला नालाजी रामजी मोळके यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. कोणताही प्लेअर सुपर रेड मारेल 3 पॉईंटची त्याला प्रत्येक रेडला 51 रुपये. पाहूया खाली आता वापस तातेराव. पुन्हा एकदा चढाई करून गेला आहे पार्टी या संघावर. पाहूया काय करतो तातेराव. बघूया आणि अशा प्रकारे बाद 9-0 पार्टीच्या संघानं खाता आणखी पण उघडलेला नाही. अशा प्रकारे 2 पॉईंट पार्टीच्या संघाने खातं उघडलं संघाला. पुन्हा एकदा तातेराव. बघूया तातेराव चढाई करून गेलाय पांडूच्या संघावर. लाख मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न तातेरावचा. बघूया इकडून तिकडं सप्लायची पाचचा प्रयत्न गुण मिळवण्याचा तातेरावचा आणि अशा प्रकारे तातेराव पुन्हा हा प्लेअर आलेला आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. चढाई करून आलेला आहे 3 नंबरचा प्लेअर आणि पुन्हा आता गेलेला आहे सूर्यवंशी. बावे आपल्या संघासाठी काय करतो. शरीराने नागनाथ सूर्यवंशी यांचा चिरंजीव. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी आणि अशा प्रकारे अंपायरचा इशारा. 3 पॉईंट कृष्णा सूर्यवंशी यांचे. त्यांना सुद्धा 1 सुपर रेड. बघूया आता पार्टी प्लेअर इकडून तिकडं आणि बाद. पार्टीच्या संघाला पुन्हा एकदा 1 गुण. तातेराव पुन्हा एकदा गेला आहे. बघूया काय करतो तातेराव आणि अशा प्रकारे खूप सुंदर अशी तातेरावची पकड झालेली आहे. खूप सुंदर प्रकार. पार्टीच्या संघाला पुन्हा एकदा 1 पॉईंट. दररोज प्रॅक्टिस मधला वाघ आहे त्याच्यामुळे बारीक राहतो. प्रॅक्टिस मधला साची लीड आहे. 6-12 निमगाव 12 पार्टीचा. पाहूया काय होते इकडून तिकडं. निमगावचा हा प्लेअर इकडून तिकडं 12-6 पॉईंटची लीड आहे आता निमगावच्या संघाची. 30 नंबरची हा रायडर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. खाली आता पुन्हा एकदा हा प्लेअर आलेला आहे. पाहूया याच प्लेअरनं आतापर्यंत पॉईंटची कमाई केली आहे पार्टी या संघामध्ये. बघू द्या पुन्हा एकदा नेतो का ते पॉईंट. फुल दाबत आहे. पाहूया काय करतो ते आणि अशा प्रकारे खूप सुंदर अशी चढाई या प्लेअरची. नंबरची जास्ती. पाहूया हा प्लेअर आपल्या संघासाठी किती गुण पटकावतो. स्लिप मारून नेण्याचा प्रयत्न बोनस टाकून नेण्याचा प्रयत्न अटकला. लल्लाने कॅच केलेली आहे.
हे जाते आठशे जोडा दे मला. ए पांडूचा उलट्या प्लेअर उलट्या जर्सी ए नंबर उलट्या आपल्या मागे घेऊन खेळा मागे काय मार काय लाट मारण्याचा प्रयत्न, हुलकी देण्याचा प्रयत्न, हुलकी मारून पॉईंट देण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे एक गोल पुन्हा एकदा पार्टी या संघाला. शेवटी आता 8-12 झाले. जर्सी नंबर 30 निमगाव. मागे मागे बघूया काय करतो आपल्या आरच्या बघ संघाचा हा प्लेअर निमगावच्या आपल्या संघासाठी काय करतो आणि अशा प्रकारे अरे अंपायर निर्णय आला नाही. बोनस निघाला हो मी बोनस एकदा चालू. कोणीच नाही घरी. अलाउडचे तीन पार्टीचे योगेश काय झालं? पार्टीचे अलाउडचे पॉईंट देता की नाही राव तसं करता का टाइम आउट. आता रेड मध्ये कुठे पॉईंट टाइम आउट झाला आहे. रेड मध्ये कुठे टाइम आउट घेतात का संख्या 12 खूप सुंदर अशी बरोबर आहे रे. झालेली आहे. 9-3 हा मुंबईचा जिल्हा परिषद संघ आहे. अग्रेशन बहुता हा संघ जिल्हा परिषद शाळेचा पाहूया काय पाहुणे करतो. निमगावच्या विरोधात निमगावमध्ये गेला निमगावच्या विरोधात कासेराव पुन्हा चढाई करून 13-14 गुण संख्या 13-14 नाही तुला येणार 13-14 गुण संख्या. आबा बाबा बाबा बुंगी 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 3 पॉईंट डबल निमगावला निमगावचं काही केलं बघूया नाही. पुन्हा रेड करण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामवर काय नाही एक जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक त्यांची लीड आहे जिथे सुरवू सर या ठिकाणी टाकायचं ग्राउंडवर येणे महाराष्ट्र पोलीस गणपतराव सूर्यवंशी अन्यथा मॅच कॅन्सल करण्याचे टीम आलेल्या सर्व संघटनांनी निवड सर ते सुद्धा या तांबडा पाण्यासाठी स्पेशल त्यांचे या ठिकाणी सगळे कॅप्टन पळायला येतं तरी यायला काय काम नाही ग्राउंड ऑर्गनाईज करता प्रवेश नाही आम्ही हा सिनेमॅटिक घ्यायला लागते स्कोरबोर्ड राजू आपण त्यांना अर्धा टाइम दिलेला आहे. भीमा इकडे 8 मिनिटं बाकी आहे. भीम्या घे की बेत 8 मिनिटाच्या संपल्याच्या नंतर जेवढे संघ असतील हे नको बे मायला तेवढ्या संघाचे लॉस पाडून हे नको 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 आपलं नाव लोकांचं आहे त्यांनी कबड्डीचं पहिलं बक्षीस 21,000 रुपये ठेवलं. दुसरं बक्षीस जिल्हा परिषद हायस्कूल निमगावच्या वतीनं 15,000 रुपये आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावच्या वतीनं 3 पॉईंट 10,000 रुपयाचं ठेवलं. नारायणराव गुरुजी यांनी त्यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ स्वर्गीय मारुतराव नरोटे यांच्या स्मरणार्थ 4थं बक्षीस 5,001 रुपयाचं दिलं. आणि नरोटे गुरुजी दरवर्षी इथल्या यात्रेला क्रीडा वाढवण्यासाठी खूप मोठे योगदान देतात. त्यांनी मागच्या वर्षी कबड्डी कुस्तीसाठी 51,000 रुपयाचं बक्षीस देऊन खूप मोठा असं आउट होलं माणूस टाकून नसते यात्रेसाठी फक्त कॉल केलं राहते फक्त बोलून श्रीमान बबनरावजी बारसे मला असं म्हणायला मार्केट कमिटी संचालक काहीतरी नांदेड कोणतरी करेल यांनी 25,001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तसेच टीम बात करतात मार्केट कमिटी सभापती संजयजी देशमुख लहानकर यांनी सुद्धा 11,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सर साबरेकर करण नॉन गेला यांनी सुद्धा 11,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष गंगाधर पाटील साबरेकर यांनी सुद्धा 60,001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. या गावचे सरपंच प्रतिनिधी माजी सरपंच संजय मोळके रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि खूप मोठं त्याच्यानंतर शालेय स्पर्धा किती त्यांना ग्रुपच्या वतीने 2100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. लयची लीड आली स्वर्गीय चंद्रकांत घोरपडे प्रतिष्ठान निमगावच्या वतीनं
दुसरं पारितोषिक केलता कोण केलता बा माहिती 1501 रुपयाचं दिलेलं आहे. अवध्यानं केलता बा माहिती अवध्यानंच अशा केलं प्रमाणे कोण आहे दरवर्षी या गावची यात्रा वाढतच चालली. आज माळावरची यात्रा होती. आणि करत होतं काय आहे की आता जिल्हा परिषद हायस्कूल लिमगावचे असतील त्यांची स्पर्धा परीक्षा उद्या ठेवलेली आहे. त्याच्यासाठी प्रथम पारितोषिक स्वर्गीय चंद्रकांत घोरपडे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर गणपत कांबळे यांच्याकडून 3100 रुपये. द्वितीय पारितोषिक 2001 रुपये स्वर्गीय चंद्रकांत घोरपडे प्रतिष्ठान सामना ग्रुप यांच्या वतीनं आहे. तिसरं बक्षीस विभीषण पाटील चोरंबेकर यांच्यातर्फे 1501 रुपयाचं बक्षीस आहे. असे बक्षीस काय झालं नाही यावर्षी यात्रेमध्ये दिलेले आहेत आणि या यात्रेला उद्या त्याला संध्याकाळी ठीक 7:30 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल लिमगाव त्या विद्यार्थ्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि सदरील कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद हायस्कूलचेच विद्यार्थी राहतील. कार्यक्रम या सोगेचार्या आदरणीय सोगे गुरुजी कल्याण मोळके आंबेराय जयंत मोळके अनिल आंबेराय जयंतराव मोळके सर्व पाहुणे मंडळी गावातील तांड्यातील लवजीनगर अण्णाभाऊ साठेनगर सर्व गावातील एका व्हिडिओ सोडा बांधवाला विनंती आहे. अशीच आज जी दुसऱ्या दिवसाची यात्रा आहे तसंच सहकार्य एवढा गावकऱ्यांनी करायचं आहे आणि आपल्या गावचं एक नाव खूप मोठं रोशन या यात्रेमार्फत बी करायचं आहे. राजू करू राजू बोलतो एवढं मोठं टांगाळा असून काय फायदा नाही रे. गेम ते पाहिजे पाहिजे संघाचा आपल्या चढायतून आणि एकट्यानंच रोखलेला आहे सूर्यवंशी यांनी. गेम असल्याशिवाय काय नाही गेम शेवटचे 5 मिनिट इकडं काय चाललंय इकडं शेवटचे 5 मिनिट आणि टाइम पास करताना मारून जाऊन लीड कापाय गेल्यावर होते ऑलआउट मारली मी बघत नाही मुलगा दोन संख्या झाल्या 16 डाव्या काय होते मुख्याध्यापक श्री सराकडून त्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. नुसत्या शुभेच्छा नाही जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांच्याकडून त्यांचा संघ पुढे आहे जिंकण्याच्या तयारीत म्हणून 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी सुद्धा घोषित केलेलं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा गुरुजीचं. 501 प्लस यात्रा कमिटी खासदार 1 बक्षीस या संघातून विनर होणाऱ्या संघाला मिळणार आहे आणि वा 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 नेक भाव नेक कौतुक करावं कारण पार्टीला कबड्डीचं माहिती सुद्धा नव्हती. महेश 5 मिनिटं बाकी आहेत दैबाचे सर या 2-3 माणसांनी जी काही जिथे कबड्डी सुरुवात केलेली आहे खरं त्यांचं स्वागत आहे. त्यांचे बाकीची मोठा संघ बी चांगला कबड्डी खेळतो आणि कबड्डी म्हणजे निमगाव हे माहेर आहेत आणि या संघासाठी जवळपास 50-60 वर्षापासून इथे या गावामध्ये कबड्डी आज बी सुरू ठेवलेली आहे. लहान लहान लेकरं खूप मोठ्या ह्याच्यावर आणि गावातील जे काही माजी कबड्डी खेळणारे खिलाडी आहेत त्यांनी खूप मोठं असं चांगलं ग्राउंड त्यांना तयार करून दिलं आणि ही कबड्डी आपल्या गावातली अशीच चालू राहो. मित्र क्रीडा म्हणलं की खूप मोठा लोकांचा बघायचा दृष्टिकोन फक्त शिक्षणाकडे आहे पण शिक्षणापेक्षा बी क्रीडा स्पर्धेला खूप मोठं महत्व आहे. आज मला सांगा 10वीचा विद्यार्थी आज भारतात नाही तर जगात नाव कमवत आहे. जसं सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी
कोणी मारवाडाले क्रीडा मार्फत आणि याच्याकडून शासनाकडून खूप मोठं योगदान आहे. आरती जसं अवघड आपण प्रो कबड्डी पाहतो, लहान लहान पोरं प्रो कबड्डी मधून याच्या एवढं 14 मिनिटं झाली, मी कट करून 100% झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही अर्धा घंटा होता आणि गावचं नाव रोशन केल्याशिवाय हे होणार नाही. तरी गुरुजीला मुख्याध्यापकाला माझी विनंती राहील गावकऱ्याच्या वतीनं की आपण शाळेला कंपल्सरी 2 तास देऊन एक शिक्षक उभं करून इथं सामने घेऊन गावातले काही माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या सहकार्य घेऊन दररोज कबड्डीचे सामने, टेन्शन घेऊ नको. व्हॉलीबॉल असेल, खो खो असेल हे चांगली सुरुवात करण्यात येईल. राजू इथून पुढे काहीच म्हणलं गेलं की बाहेरगावी आलेले संघ मी त्यांचे नाव घेतो. त्याचे संघ नायकांनी ग्राउंडकडे येणे. एकदा संघ कंजारा त्याने आपल्या टायमिंग घड्याळापाशी येण्याची कृपा करावी. त्याच्यानंतर जे बिरोबा संघ पळसा हे सुद्धा येण्याची कृपा करावी. जे सेवालाल संघ रामेश्वर नाही वाले नाही रे. जे सेवालाल संघ रामेश्वर तांडा बी मेंढका ते सुद्धा येण्याची कृपा करावी होत असे. जे मल्हार संघ पारडी ये यांनी सुद्धा येणे. जे मल्हार संघ पारडी बी हे सुद्धा येणे. बामणी संघ बामणी बी काळा मारुती कबड्डी संघ बिलोली यांनी सुद्धा येण्याची कृपा करावी. महाकाली संघ रंगाव यांनी सुद्धा येणे. शिव शंभू संघ ये यांनी सुद्धा येणे. शिव शंभू संघ बी यांनी सुद्धा येणे. महाकाल संघ पुणे यांनी सुद्धा येणे. शिवा रामराव संघ हनुमान संघ बामणी तांडा यांनी सुद्धा टायमिंग घड्यापासून कारण आपण हजर असाल तरच आपली चिठ्ठी घोळण्यात येईल, अन्यथा आपल्याला बाद करण्यात येईल. बरोबर कार्यक्रम या ठिकाणी विजेते झालेले आहेत. झाले भाऊ थांब की रे. घेतला पूर्ण बरोबर.